ज्या ज्या लोकांच्या नावाचं स्पेलिंग हे एस किंवा पी या अक्षरावरनं सुरू होत आहे, मराठीत सांगायचं झालं तर स आणि प या अक्षरांवरनं जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर हा एप्रिल महिना 2026 मधला हा एप्रिल महिना तुमच्यासाठी नशिबाची दारं उघडणारा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा महिना तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट सिद्ध होऊ शकतो. पण असं काय घडणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तुमच्यासाठी? चला जाणून घेऊया. मित्रांनो, शेक्सपियरने म्हटलं की नावात काय असतं, पण आपलं ज्योतिषशास्त्र सांगतं की नावात बरंच काही असतं. बरं, नावाचं पहिलं अक्षर आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या भविष्यावर खोलवर परिणाम करतं. एप्रिल महिन्यात ग्रहांची स्थिती अशी काही बनते की ज्यामुळे ज्यांचं नाव एस किंवा पी या अक्षरांवरून सुरू होत आहे ना, त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. काय घडणार आहे बरं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 14 एप्रिलला सूर्यदेव मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करतील. यालाच मेष संक्रांती म्हणतात. आणि सूर्याचं हे राशी परिवर्तन एस आणि पी अक्षराच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वासाचा नवा स्रोत घेऊन येणारं ठरेल. नोकरीत बढती, व्यवसायाचा विस्तार, रखडलेली सरकारी कामं मार्गी लागणं यासारख्या अनुकूल घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून ज्या मानसिक तणावातून, आर्थिक ओढाताणीतून तुम्ही जात आहात, ती आता संपण्याची वेळ आली आहे असंही म्हणायला हरकत नाही. एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुम्हाला काही अशा संधी मिळतील ज्या तुमच्या करिअरची दिशा बदलू शकतात. विशेषतः शिक्षण आणि सर्जनशील क्षेत्रामध्ये, जिथे नवनिर्मिती केली जाते, अशा क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांसाठी तर हा महिना मैलाचा दगड ठरू शकतो. तुमच्यावरील ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी काही उपाय सुद्धा तुम्ही या महिन्यात करू शकता, ज्याचा लाभ तुम्हाला होणार आहे. कोणते आहेत ते उपाय? पशुपक्ष्यांची सेवा. मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना धान्य द्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी ठेवा त्यांच्यासाठी. अन्नाचा दाणा आणि पाण्याचा थेंब तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. दुसरा उपाय म्हणजे गरजूंना मदत करणं. शक्य असेल तिथे गरिबांना अन्नाचे आणि कपड्यांचे दान करा. यथाशक्ती केलेली मदत तुमच्या पुण्यात वाढ करेल. त्याचबरोबर घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा, ज्यामुळे घरातील ऊर्जा सकारात्मक राहील. पण जर आता तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात मोठे मोठे पडदे असतील, काही महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या असतील, तर तुम्ही तिथे दिवा लावताना काळजी घ्या, नाहीतर नको ती घटना होऊ शकते. म्हणून दिवा लावायचा आहे, पण तो काळजीपूर्वक लावायचा आहे. महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा एखाद्या मोठ्या निर्णयासाठी बाहेर पडताना तुम्ही काही विशिष्ट रंगाच्या कपड्यांची निवड करू शकता. कोणते आहेत ते रंग सांगते. एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्हाला महत्त्वाच्या कामाला जायचं आहे किंवा मोठा निर्णय घेण्यासाठी बाहेर पडायचं आहे, तर तुम्ही पांढऱ्या रंगाची निवड करू शकता.